प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. आज बुध पौर्णिमेची रात्र 100 वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या 5 राशी. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच वैशाख महिन्यामध्ये येणारी बुध पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, धार्मिकदृष्ट्या बुध पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ही पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभदायी मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील समस्त दुःख, आर्थिक समस्या समाप्त होतात आणि व्यक्तीचे जीवन सुख, समृद्धी, आनंद आणि प्रसन्नतेने फुलून येत असते. मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा तिथी पडत असते. मान्यता आहे की बुध पौर्णिमेच्या दिवशी विधिविधानपूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केल्याने सुख समृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करून दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता, त्यामुळे हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो आणि याच पौर्णिमेच्या दिवशी यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती, त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ फलदायी मानला जातो. पण यावेळी पौर्णिमा तिथी 2 दिवसांची येत असल्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये बुध पौर्णिमेविषयी संभ्रम आहे. मित्रांनो, 22 आणि 23 तारखेला पौर्णिमा तिथी असणार आहे, पण 23 मे रोजी बुध पौर्णिमा साजरी होणार आहे आणि त्याबरोबर पौर्णिमा तिथीवर अतिशय शुभ असे योग देखील बनत आहेत. मित्रांनो, 19 मे 2024 रोजी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये विराजमान झालेले आहेत आणि आता येणाऱ्या 31 मे रोजी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये विराजमान होतील. म्हणजे त्या ठिकाणी बुध आणि शुक्र राशी युती निर्माण होणार आहे. त्यामुळे हा संयोग या काही खास राशींच्या जातकांसाठी सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. शुक्र हे सुख, वैभव, संपन्नतेचे कारक ग्रह मानले जातात आणि पौर्णिमेपासून शुक्राचा शुभ प्रभाव या काही खास राशींच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे. या 5 राशींच्या जातकांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार असून ग्रहांची शुभता आणि पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल यांचे भाग्य. यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची निर्मिती या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी भरभराटीचे दिवस येणार आहेत. हा काळ जीवनातील सर्वात सुंदर असा काळ ठरणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे जीवनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती या राशींच्या जातकांना होणार आहे. मित्रांनो, वैशाख शुक्ल पक्ष दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 6:19 पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक 23 मे रोजी गुरुवारी सायंकाळी 7:24 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारे दिवस या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहेत. माता लक्ष्मीची उपासना यांच्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून यांच्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या समस्या समाप्त होणार आहेत. या 5 राशींचे जातक विशेष लाभकारी ठरणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व क्षेत्रामध्ये यांना प्रचंड लाभ प्राप्त होणार आहे, प्रचंड यश मिळणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होतील. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये शुक्र आनंदाची, सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे आणि त्याबरोबरच बुधाचे राशी परिवर्तन आपल्यासाठी शुभदायी ठरणार असून पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे. अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारी उदासीनता आता समाप्त होणार असून आनंदाची, प्रसन्नतेची एक नवी किरण आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. प्रेम जीवनासाठी हा काळ सुखद असेल. वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. त्याबरोबरच आर्थिक उन्नती या काळामध्ये होणार आहे. धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून धनलाभाचे योग सुद्धा जमून येणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरू शकतो. प्रत्येक पौर्णिमेला विधिविधानपूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करून चंद्राला अर्घ्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे जीवनामध्ये ज्या क्षेत्रात प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नाव, लौकिक आणि पदप्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होईल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आणि त्यानंतर बुधाचे आगमन, बुधाची युती आपल्या राशीमध्ये बनत आहे. हा काळ आपल्याला भाग्योदय घडून आणणारा असेल. या काळामध्ये शुक्राची कृपा असल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपोआपच आपल्यावर बरसणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे एक पाऊल पुढे पडणार असून यशाच्या मार्गावर अग्रेसर होणार आहात. राजकीय क्षेत्र असो अथवा सरकारी क्षेत्र म्हणजे नोकरीचे क्षेत्र असो, यामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होईल. उद्योग व्यापारात भरभराट होईल. लघु उद्योग सुरू केलेला नाव लौकिकाला येईल. या काळामध्ये मान सन्मान, पदप्रतिष्ठेची प्राप्ती होणार असून व्यक्तिमत्वामध्ये सुंदर अशी सुधारणा घडून येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. माता पित्याची साथ आपल्याला लाभेल. भाऊबंधुकीची साथ सुद्धा लाभणार असून नात्यामध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे. नाते पुन्हा एकदा मधुर आणि मजबूत बनतील. यानंतर आहे
कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी सुखाची बहार घेऊन येणार आहे पौर्णिमा तिथी. बुध पौर्णिमेपासून पुढे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैभवामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सुख सौभाग्य आणि शांती आपल्याला लाभणार आहे. घरामध्ये धनधान्याची भरभराट होणार असून ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये मनासारखे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. मनाजोगी नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. या कालावधीमध्ये विद्यार्थी वर्गासाठी देखील आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आता वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. पती पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि स्नेहामध्ये वाढ होणार असून नात्यामध्ये आलेली कटुता दूर होणार आहे. नाते पुन्हा एकदा मजबूत बनणार आहेत. हा काळ जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येईल पौर्णिमा तिथी. बुध पौर्णिमेपासून पुढे शुक्राची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून बुधाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेला एक नवी चालना प्राप्त होईल. या काळामध्ये आपले निर्णय यशस्वी ठरतील. उद्योग व्यवसायामध्ये घेतलेला आपला निर्णय यशदायक ठरणार आहे, यशस्वी ठरणार आहे. त्याबरोबरच अविवाहित जातकांचे विवाह सुद्धा जमून येतील. या कालावधीमध्ये प्रचंड यश आपल्या पदरी पडणार असून या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य देखील उत्तम राहील. या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या प्रियकर किंवा प्रियसीची जवळीक मिळणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन संपन्न बनणार आहे. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आलेली कामे देखील पूर्ण होतील. कन्या राशीच्या जातकांनी पौर्णिमा तिथीवर व्रत उपवास करून माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे शुभ ठरेल. त्याबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील दुःख समाप्त होईल आणि सुखाची प्राप्ती होईल. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आनंद, सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येणार आहे पौर्णिमा तिथी. शुक्राचा शुभ प्रभाव असेल, बुद्धाची कृपा असेल आणि पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. विशेष करून आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्याला सफल बनवणारा काळ ठरणार आहे. घरामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. मागील काळात झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आणि मान सन्मान आपल्याला मिळेल. ज्या क्षेत्रात प्रवेश कराल, नाव लौकिक प्राप्त कराल. हा काळ जीवनातील उत्तम आणि सुंदर असा काळ ठरणार आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ सुख सौभाग्यामध्ये मोठी वाढ करणारा काळ ठरणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार असल्यामुळे धनधान्याची भरभराट आपल्या घरामध्ये होणार आहे. या कालावधीमध्ये एखाद्या मित्राची आपल्याला चांगली मदत सुद्धा लाभणार आहे अथवा एखादा नातेवाईक आपल्याला मदत करू शकतो. नवीन सुरू केलेला व्यवसाय भरभराटीस येणार आहे. जुन्या घराचे बांधकाम होऊ शकते. प्लॉट किंवा घर खरेदीची योजना आपण बनवू शकता. शेतीविषयक कामांना गती येणार असून शेतीमधून सुद्धा आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. हा काळ जीवनातील सुंदर असा काळ असेल. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. नोकरीविषयक करत असलेले आपले प्रयत्न यशस्वी ठरतील. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांचे वैभव वाढवणारा हा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपला भाग्योदय घडून येणार असून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील. मान सन्मान, सुख सौभाग्यामध्ये वाढ होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. हा काळ जीवनातील उत्कर्षाचा काळ असणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला फायदा करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. चालू नोकरीमध्ये पगारवाढ किंवा बढती होऊ शकते. या कालावधीमध्ये नवीन व्यवसायाचा विचार जर आपण करत असाल तर नवीन एखादा व्यवसाय आपण सुरू करू शकता किंवा चालू व्यवसायामध्ये वाढ करू शकता. व्यवसायाचा विस्तार घडून आणण्यासाठी हा काळ शुभ असेल. कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे दिवस येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.